कॅप्टन AK-47 समाधान वास्कर आणि पहिलं षटक घेऊन भारतामधील एक तेज तर्रार गोलंदाज आणि ज्याची नेहमीच प्रत्येक मैदानावर चर्चा असते. सध्याच्या घडीचा इनफॉर्म खेळाडू ग्रेट ऑलराऊंडर मयूर वाघमारे विरुद्ध उस्मान पटेल. लढतीला होईल प्रारंभ आणि सर्वांचं लक्ष मात्र या लढतीकडे लागलंय. दोनही दिग्गज खेळाडू आहेत आणि बऱ्याच वेळेला खरं तर ओपनचं क्रिकेट खेळत असताना अनेक वेळेला उस्मान मयूर एका संघामधून सुद्धा आपल्याला खेळताना कित्येक वेळेला आपण पाहिलं असेल आणि त्यांच्यामध्येच हे द्वंद्व युद्ध. पंचांचा ग्रीन सिग्नल. मयूर वाघमारे तेज तर्रार गोलंदाज पहिलं षटक घेऊन पहिला बॉल. गतवर्षीचा हंगाम सुद्धा गाजवलाय खरं तर मयूर वाघमारे ज्याला 2-2 फोर व्हीलर्स गतवर्षी मिळाल्या आणि त्यामुळे याही स्पर्धेमध्ये खरं तर फोर व्हीलर तुम्हाला पाहायला मिळेल आणि फोर व्हीलरच्या स्पर्धा म्हटल्या की नेहमीच त्याचा प्रदर्शन उल्लेखनीय होत असते. त्याची कामगिरी नेहमीच वाखाणण्याजोगी होते. परंतु पाहूया उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये मयूर वाघमारे पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुरुवातीपासूनच आक्रमण आणि उस्मान म्हटला तर हे वैशिष्ट्य माझं नेहमीच तुम्हाला पाहायला मिळालंय. अगदी सुरुवातीपासून तोडफोड बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो आणि म्हणूनच भारतामध्ये मोठा चाहता वर्ग ज्या खेळाडूचा आहे तोच तळोजाचा उस्मान पटेल ऑन स्ट्राईक. पहिल्यांदा बीट केलं मयूरनं. ओव्हर द स्टंप्स नेक्स्ट बॉल. शॉर्ट बॉल होता, टप्पा पडला, उसळी घेत सरळ विकेट कीपरकडे आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पण सान प्ले पर डिलिव्हरी टप्पा पडला, जास्तच उसळला होता. थोडासा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न होता मयूर वाघमारेचा, परंतु अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जाईल. पहिली धाव फलकावर. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कारण ही वेळ अशी आहे की अर्धा सामना थोडासा सूर्यप्रकाशामध्ये होईल, अर्धा थोडासा फ्लड लाईट्स मध्ये होईल. ओ यावेळेस ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केलाय कॅबसला. ओ इकडे मात्र बीट केलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि पहिला दमदार फटका उस्मानच्या बॅट मधून येतोय. हा पहिला चौकार. ही रवानगी करण्यात आली क्षेत्ररक्षकाची कारण इकडे चेंडू स्टॉप करायलाच हवा होता. फार मोठी स्पर्धा आपण खेळतोय आणि त्याचमुळे एक एक धाव सुद्धा फार महत्वाची ठरते बऱ्याचदा आणि तेच घडलंय. मयूर पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि नो बॉलचा इशारा सुद्धा आलाय, त्यामुळे झेल घेऊन सुद्धा फायदा होणार नाहीये. आज सरळ बीमर होता आणि पंचांनी स्ट्राईक कॉल केलाय आणि 1+1 अशा 2 धावा पारड्यात पडतील जरूर वेल्सुंबे पनवेल संघाच्या. परंतु इकडे मात्र 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावर. एक व्हाईट बॉल सुद्धा केला होता. इकडे मात्र वेस्ट हाईट केलाय आणि त्याचमुळे दंडित जरूर करण्यात आलंय ते मयूर वाघमारेला. त्यामुळं एकतर पहिल्यांदा स्ट्राईक एंडला खेळेल कॅप्टन समाधान वास्कर आणि त्याच्यासाठी सेट होण्यासाठी यापेक्षा चांगला चेंडू काय असू शकतो. इट्स अ फ्री हिट बॉल. मुक्तपणे खेळण्याची नामी संधी कॅप्टनकडे आहे आणि नक्कीच या संधीचं सोनं करण्याचा कॅप्टनचा प्रयत्न असेल. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि मयूर वाघमारे पाहूया कशा पद्धतीनं फ्री हिटचा हा बॉल हाताळतोय. थोडस चॅलेंज त्याच्या समोर जरूर असेल. ओ द स्टम्प्स कॅप्टनसाठी. कॅप्टन टू कॅप्टन. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय. ओ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हातामधून निसटलाय. परंतु इकडे पाहूया काय घडलंय. नॉन स्ट्राईक केला, थ्रो थ्रेट यष्टांवर आणि थर्ड अंपायर रेफर करण्यात आले, परंतु सॉफ्ट सिग्नल तर आउट दिसतोय. त्यामुळे धोक्याची घंटा वाजले एमबी फिटनेस विचुंबे पनवेल संघासाठी. कारण डेंजर एंडला स्वतः कर्णधार आहे या टीमचा समाधान वास्कर आणि तो आता मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही याची चाचपणी आणि फलंदाज बाद आहे. कॅप्टन दीपाट ऑन 0 खाते उघडू दिलं नाहीये. 0 या धाव संख्येवर समाधान वास्कर परतीच्या प्रवासाला.
फ्रीडचा बॉल होता आणि फ्रीडच्या बॉलवर बाद सुद्धा झालाय. एक क्वचित संधी असते रनआउटची आणि तेच केलंय मयूर वाघमारे. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झालं होतं. परफेक्ट थ्रो. सिद्धार्थ होते तिकडे. पहिलं कडी गमावलाय एमबी फिटनेसनं. पिरकोनचा खेळाडू आहे आणि नुकतीच पाहायला गेलं तर मोठी स्पर्धा पिरकोनच्या मैदानावर, ज्या ठिकाणी 4 व्हीलरचा सुद्धा मानकरी ठरला होता सिद्धार्थ मात्रे. समर्थ चषक. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू थोडासा बाहेरून चालला आणि पंच तेच सांगतात. जय पवार आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हा पहा जास्तच बाहेर ठेवला होता. थोडासा चेस करण्याचा प्रयत्न उस्मानचा जरूर होता, परंतु ऑफ स्टंप डिलिव्हरी व्हाईट बॉल. 8 धावा धावफलकावर आहेत उस्मान पटेल आणि नुकताच दाखल झालेला समोरच्या दिशेला स्ट्रोक. यावेळेस मात्र मिडॉनच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होईल, जाईल लॉंग ऑन बॉल लाईनच्या दिशेनं. उस्मान पटेलच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. सगळा स्ट्रोक्स यावेळेस मात्र सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा उठवत असताना उस्मान पटेल. फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली आहे. स्वीपर कव्हरला बीट करत बॉल निघालाय. डीप कव्हर पॉइंट लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. उस्मानचा हा तिसरा चौकार. सुपर बॅटिंग फ्रॉम उस्मान पटेल. 3 चौकार मयूर वाघमारेच्या गोलंदाजीच्या वर. आतापर्यंत 5 चेंडूचा केस समाप्त झालाय. धाव फलकावर 1 गडी बाद, 16 धावा. आपटला होता. इकडे मात्र नो बॉलचा इशारा, कारण अगोदर वॉर्न केलं होतं मयूर वाघमारेला. या अगोदर व्हाईट बॉल कॉल करण्यात आला होता पंचांकडून, परंतु इकडे मात्र पुन्हा एकदा बाउन्सर मारण्याच्या नादामध्ये नो बॉल होऊन बसलाय. आणखीन एक धाव मिळेल. पुढचा चेंडू सुद्धा मुक्तपणे खेळण्याची संधी उस्मान पटेलकडे. 17 धावा धाव फलकावर आहेत. एक बळी जरूर मिळाला सांघिक कामगिरीच्या जोरावर. कर्णधार समाधान भास्करला शून्यावर बाद करण्याचं नक्कीच यश प्राप्त झालं नूर 11ला, परंतु तरी सुद्धा हे षटक मात्र मयूर वाघमारेकडून थोडस धाबांच्या दृष्टिकोनातून महागडं चाललंय. डेड बॉलचा इशारा. थोडीशी रनअप मध्ये पावलं चुकली असतील आणि पावलं चुकल्यानंतर कधीही मागे फिरणं केव्हाही चांगलं राहतं. मयूर वाघमारे पुन्हा एकदा सज्ज. ओ यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. समोर बिडॉनला. ओ डायरेक्ट हिट थोडासा ट्रबल मध्ये आणला असता, परंतु थोडासा चपळतेनं, कारण उस्मान पटेल एक डेंजर धाव घेण्याचा प्रयत्न त्याने करण्यात आला होता. रन झाले कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर एमबी फिटनेस विचुंबे पनवेल 1 गडी बाद, 18 धावा. चांगली सुरुवात झाली पहिल्या षटकाच्या अखेरीस. तब्बल 18 धावा धाव फलकावर. त्याचमुळे नूर 11 पांडेवे 1 विकेट जरूर मिळवली, परंतु 18 धावा आणि त्या थोड्या जास्तच आहेत. पॉवर प्ले चांगला गेला असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे पनवेल संघ मालक महेशजी भिंगारकर
ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होतील परेश शेळके, मॅन फ्रॉम पाली. कसोटी असेल, समोर उस्मान आहे. राऊंड स्टंप्सला लॉफ्ट केला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जज करतोय. फॅन्टास्टिक कॅच आणि काय झेल त्या ठिकाणी संपन्न झालाय. आणि उस्मानला बाद करायचं म्हटलं तर असंच काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला घ्यावेच लागणार होते. आणि चांगला प्रयत्न मात्र त्या ठिकाणी मयूर वाघमारेचा आणि उत्तम झेल आणि उस्मान पटेलची ही विकेट. पहिल्याच बॉलवर फार मोठी सफलता परेश शेळकेला. काय झेल टिपला तिकडे मयूर वाघमारेना. पहिल्या ओव्हरमध्ये तो प्रयत्न करत होता उस्मान पटेलच्या विकेटसाठी, परंतु झेल घेऊन मात्र त्यानं ते पूर्ण केलंय. 18 वर दुसरा धक्का बसलाय. सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, ज्यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर, राधे एंटरप्राइजेस सर्वे सर्वा आणि या स्पर्धेचे दमदार मुख्य आयोजक आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये फार मोठी स्पर्धा संपन्न होत असताना, जिकडे या स्पर्धेमध्ये ऑल इंडियाचे आयकॉन्स, सगळेच ऑल इंडियाचे स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. जाऊया चौथ्या क्रमांकावर. नवीन बॅटर मॅन फ्रॉम मोरावे अंकित शिवकर, डावकुर आताच्या फलंदाजाला प्रमोट करण्यात आलंय. ओ यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु अगदी थोडासा पाहायला गेलं तर पाक पॉइंट रिजन मध्ये आज झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरी सफलता, खातही उघडू दिलं नाहीये परेश शेळकेनं आणि लगातार दुसऱ्या सफलतेनंतर हा तिसरा धक्का लागलाय. 18 या धावसंख्येवर अंकित शिवकर मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक सफलता प्राप्त केल्यात पालीचा परेश शेळके आणि भेदकता गोलंदाजी मधली ऑन हॅट्रिक असेल, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आणि खास करून सुरुवातीचे फलंदाज, आघाडीचे फलंदाज त्याने बाद केलेत. आणि त्याचमुळे कुठेतरी पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या होत्या, परंतु या धावसंख्येला लगाम घालण्याचं कार्य पालीच्या गोलंदाजानं केलंय. या अगोदर विकेट हॅट्रिक पाहिली होती आपण संकेत पाटील मुरबीचा खेळाडू दत्ताशेठ प्रतिष्ठान भगतवाडी सुकापूर संघाकडून घेत असताना त्यानं विकेट हॅट्रिक नोंदवले या लीग मध्ये. आणि त्यानंतर मात्र हा सन्मान पालीचा परेश शेळकेला मिळणार का? पाहूयात 5व्या क्रमांकावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम डेरवली विजय पिल्लाय बालाजी मैदानामध्ये दाखल झालाय. बालाजी म्हटलं तर तंत्रशुद्ध खेळाडू आणि इकडे हॅट्रिक बॉल त्याला फेस करायचा आहे. पाहूया इकडे मात्र हॅट्रिक बॉल सादर करेल परेश शेळके. कमाल कमाल गोलंदाजी नूर 11 पांडिबे संघाकडून. राईट आर्म राऊंड स्टंप्स हॅट्रिक बॉल. ओ इकडे मात्र पहा बॅकफुटला गेला होता, अगदी थोडासा हलक्या हाताना थोडासा कंट्रोल आपण म्हणतो ना त्या पद्धतीनं थोडासा डिफेन्सिव्ह मोड मध्ये दिसला आणि हॅट्रिक बॉल मात्र खेळून काढलाय. सिंगल खातं उघडेल विजय पिल्लाय. 19वी धाव फलकावर दुसरं षटक सुरू आहे. चांगली सुरुवात मात्र करण्यात आली परेश शेळकेच्या गोलंदाजीमधून. आता दबाव टाकण्यास सुरुवात केली.
पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार पाहिले होते उस्मान पटेलचे. परंतु पहिल्याच बॉलवर त्याचा मयूर वाघमारेनं घेतलेला भन्नाट झेल आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर अंकित शिवकरला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि त्याचमुळे थोडासा दबाव स्पष्टपणे जाणवतोय. सचिन काटकर आयकॉन खेळाडू या टीमचा पहिल्यांदा स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळेल. सचिन काटकर मुंबई टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू. पहिलाच बॉल इकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पहा अपील पाहायला मिळाली. फास्ट आउटसाइड एज घेऊन गेला की काय अशाच पद्धतीनं अपील मात्र जरूर झाली होती. परंतु पहा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न पहा जागेवरूनच दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता आणि त्याचमुळे इकडे मात्र चांगल्या लाईन आणि लेंथवर मात्र बीट केले. चॅलेंज चिरले याच मैदानावर स्पर्धा झाली होती. सन्मान्य समाधान शेठ माळी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय सुद्धा झालाय. त्याबद्दल सुद्धा त्यांचं विशेष अभिनंदन. या स्पर्धेमध्ये समाधान शेठ यांच्या माध्यमातून तब्बल 4 संघांसाठी संपूर्ण ड्रेस कोड आम्हाला ड्रेस जर्सीज आम्हाला पुरस्कृत केल्यात आणि त्याबद्दल नक्कीच आयोजकांच्या वतीनं त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. काय बॉलिंग सुरू आहे. परेश शेखे भेदकता पाहायला मिळते. चटके चटके लागले तिकडे मात्र एमबी फिटनेसला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. लोवा फुल टॉस होता. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेला. बेडॉनकडे सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं इकडे मात्र 2 षटक समाप्त झालेत. परंतु यशस्वी षटक मित्र म्हणेन नूर 11 पांडिबे संघाकडून परेश शेखेनं फक्त 2 धाबा दिल्या आणि 2 महत्वाचे फलंदाज सुद्धा त्यांना बाद केलेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एमबी फिटनेस विचुंबे पनवेल 3 गडी बाद 20 धावा. अरे जाईल तिथल्या यांचं व्यासपीठ सन्माननीय आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेच्या माध्यमातून 2 ओव्हरची समाप्ती झाली. 3 गडी बाद 20 अशी धावसंख्या एमबी फिटनेस विचुंबे पनवेल या संघानं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवात चांगली झाली होती परंतु तदनंतर परेश शेखेनं टाकलेलं षटक फक्त 2 धाबांचं. टेप बॉलचा वापर केला जाईल या ओव्हरसाठी पंचांकडून सूचित करण्यात आलंय. त्यामुळे पाहूया टेप बॉल. संध्याकाळचं सत्र आहे. हा सामना अगोदरच मगाशी उल्लेख केला होता. थोडासा सूर्यप्रकाशामध्ये थोडा फ्लड लाईट्स मध्ये हे मॅच पाहायला मिळेल. फ्लड लाईट्स जेव्हा आवश्यकता वाटेल फलंदाजांना तेव्हाच खरं तर फ्लड लाईट्स ऑन केल्या जातील. मयूर वाघमारे षटक त्याने टाकलं होतं. 18 धाबा दिल्या होत्या. विकेट मिळाली नव्हती परंतु सांघिक कामगिरी रनआउटच्या स्वरूपामध्ये कॅप्टनला मात्र बाद चला फ्लड लाईट्स ऑन करण्याचा इशारा आलाय निखिलजी. पण फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत. निखिल धुमाळ 3 गडी बाद 20 अशी धावसंख्या आहे सध्याच्या घडीला. नूर 11 पांडिबे संघ नक्कीच ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजांचा प्रवास राहिलाय थोडस समाधानकारक त्यांच्यासाठी नक्कीच आहे. नितेशजी पाटील कुणालजी मात्रे ज्याने पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नूर 11 पांडिबे स्पेशल को पार्टनर सिडको त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबईचे खरं तर या शहराचे शिल्पकार
8 टीमसाठी आम्हाला ड्रेस कोड दिलाय. सन्माननीय विजय शेठ खारकर साहेब त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. प्रत्येक दानशूर व्यक्तिमत्वानं या स्पर्धेमध्ये सरळ हाताने मदत केले. चला फ्लड लाईट्स ऑन झाल्यात आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठे योगदान, खास आकर्षण या स्पर्धेमध्ये ज्याची उत्सुकता मात्र सर्वांनाच लागले, सबसे कातील गौतमी पाटील आणि या त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेब त्यांचं सर्वात मोठं योगदान सुद्धा लाभलंय. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे. तर जाऊया, फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. तिसरं षटक घेऊन गोलंदाज कॅप्टन मयूर वाघमारे. पहिलाच बॉल लेफ्ट केला होता. इकडे मात्र कोणताही अटेम्प्ट करण्यात आला नव्हता. पाहत बसला अगदी सचिन. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगत. हा पहा, चेंडू पडला, काय स्विंग होत गेलाय आणि म्हणूनच ते बॉल खेळणं, थोडासा त्याचा अंदाज घेणं हे चॅलेंजिंग राहणार आहे. आणि त्यामध्ये तेच तर वेगवान गोलंदाज अचूक टप्प्यावर लेंथ बॉल जरी पडला तरी त्याच्यामध्ये बराचसा स्विंग तुम्हाला पाहायला मिळेल आणि म्हणूनच थोडंसं चॅलेंजिंग आहे. बऱ्याच वेळेला कधी कधी गोलंदाजांना कंट्रोल करणं सुद्धा जड जातं. या स्टेप बॉलच्या ओव्हरमध्ये अनेक वेळेला गोलंदाज जास्त वाईट बॉल सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळालेत. त्याचमुळे त्याला योग्य रीतीनं हँडल करणं हे सुद्धा एक कला आहे. हा चेंडू इकडे मात्र पुन्हा एकदा मॅजिक दाखवलं. बॉल स्क्वेअरकडे पळालाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय आणि 2 धावा मात्र होतील पूर्ण. दुहेरी धावांचं योगदान थोडस आव्हानात्मक आहे आतापर्यंत सचिन काटकरसाठी. सचिन काटकरला आता मात्र संपूर्णपणे एका बाजूला थांबावं लागेल. कडा खेळाडू आहे, जर शेवटपर्यंत उभा जरी राहिला ना तरी सुद्धा एमबी फिटनेस विचुंबे पनवेल संघासाठी मात्र मजबूत धावा करू शकतो आणि तेवढं सामर्थ्य मात्र त्याच्यामध्ये नक्कीच आहे. परंतु समोर मयूर वाघमारे जो विकेटसाठी प्रयत्न करेल या ओव्हरमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये त्याला विकेट मिळालेली नाहीये आणि मयूर वाघमारे म्हटला की विकेट टेकर बॉलर आणि त्याचा तो प्रयत्न मात्र या ओव्हरमध्ये जरूर असेल. फुल टॉस आहे, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. शॉर्ट पॉइंट कडे चेंडू सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी कन्वर्ट झाले. 1 रन फक्त. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. परंतु ज्या पद्धतीनं वारू उधळला होता ना एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे पनवेल संघाचा पहिल्या षटकामध्ये, संपूर्णपणे वारूला लगाम घालण्याचं कार्य मात्र सध्याच्या घडीला गोलंदाज योग्य रीतीनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोनही टॅलेंटेड बॅटर आहेत खेळपट्टीवर. विजय बालाजी, सचिन काटकर ही फार मोठी नावं आहेत टेनिस क्रिकेट विश्वामधील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पहा, बचावात्मक, कारण ठरवलंय आता मात्र दोन्ही फलंदाजांनी की हे षटक मयूर वाघमारे सुद्धा आहे आणि त्यात टेप बॉल सुद्धा आहे. त्यामुळे हे षटक थोडस जाऊ देणं आपल्यासाठी लाभदायक ठरू शकेल आणि त्याच प्रयत्नामध्ये मात्र सध्याच्या घडीला दोनही बॅटर थोडासा बचावात्मक पवित्रा, थोडासा सावध पवित्रा सध्याच्या घडीला मात्र घेण्यात आलाय दोनही फलंदाजांकडून. सचिन काटकर 6 बॉलमध्ये 4 धाबांवर खेळतोय. विजय पिल्ले 2 बॉलमध्ये 2 धाबा. मोठ्या स्ट्रोकसाठी गेलेले नाहीयेत. सिंगलवर लक्ष कॉन्सन्ट्रेट. हा सुद्धा लेफ्ट केला होता, हा बॉल सोडून दिला होता आणि कधी कधी हे सुद्धा चांगलं असतं कारण या बॉलवर जास्तीत जास्त अटेम्प्ट केला आउटसाइड एज जाण्याची 100% चान्स असते, हे सुद्धा माहिती आहे. आणि सचिन सुद्धा बराचसा लेदर क्रिकेट खेळलाय आणि त्याला सुद्धा माहिती आहे मयूर वाघमारेच्या गोलंदाजीमधली ताकद आणि त्याचमुळे कुठेतरी त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न मात्र सध्याच्या घडीला काटकरकडून थोडी काटकसर सुरू आहे. इकडे मात्र पाहूया, उंच खेळलाय फटका. एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न काय होते, अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी. उंच उडी मारत उंच आकाशामध्ये झेपावत मात्र बॉलला आतमध्ये ढकललंय. इथेन पाटील होते त्या ठिकाणी, परंतु रेफर करण्यात आले. एक्झॅक्टली चेक केलं जाईल हा अटेम्प्ट मात्र योग्य होता की अयोग्य होता याची चाचपणी मात्र 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामन जरूर करतील आणि त्यासाठी रेफर करण्यात आलंय.
बघूया चेक केलं जाईल. हितेन पाटील होता. कमाल कमाल प्रयास त्याचा त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळालाय, परंतु बघूया चेक केलं जाईल. चिंचवलीचा खेळाडू आहे. अटेम्प्ट कुठून केलाय, कशा पद्धतीने केलाय, जरूर चेक केलं जाईल. तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. 24 लाईव्ह इव्हेंट्स या वर्षीच्या अनेक मोठ्या स्पर्धा खरं तर पहिल्यांदा सुरुवातीपासूनच रॉयल प्रीमियर लीग पासून सुरू झालेला सगळा प्रवास त्यांचा. चला, अतिशय योग्य प्रयत्न आहे आणि त्यामुळे सेव आहे. काय प्रयत्न आहे पहा पुन्हा एकदा. फ्री प्ले देऊन आपल्या टीव्ही स्क्रीनवर कमाल कमाल प्रयत्न होते हितेन. गुड जॉब. एकच धाव या ठिकाणी घेण्यात आलंय, त्यामुळे फक्त सिंगल मिळेल आणि थोडासा विश्वास सुद्धा बसला नसेल. हा पहा, उंच उडी मारत बॉलला आतमध्ये ढकलले. पहिल्यांदा सचिनला सुद्धा असंच वाटलं असेल की कदाचित हा चेंडू बाहेर जाईल आणि होता सुद्धा तसाच. उस्मान आतमध्ये आले होते. थोडस मेसेजेस पास केले जातील, कशा पद्धतीने इथून पुढे रणनीती आखली जाईल, कारण हे फार महत्वाचं असं. इकडे संधी मिळाली होती थोडीशी, त्यामुळे काही सल्ला मसलं दोनही बॅटर बरोबर केलंय उस्माननं. आमचं व्यासपीठ दाखवलं जाते आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सगळ्यांची भरपूर मेहनत आहे आणि म्हणूनच एक मोठी स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकं संपलेत आणि धावफलकावर 3 गडी बाद 25 जाबा. एमबी फिटनेस विचुंबे पनवेल संघ ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 18 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 आल्या. तर तिसऱ्या पंचाने सुद्धा त्याची खरं तर पाहणी केली. सेफ आहे ऑब्विसली. पुन्हा चाचपणी केली गेली, खरं तर पंचांचा निर्णय झाला होता आणि या अगोदर सुद्धा बऱ्याच अँगल्सनं पाहिलं होतं. पुन्हा एकदा चेक केलं, मनामध्ये थोडी साशंकता होती खेळाडूंच्या काही. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 25 जाबा. 3 फलंदाज कमावले. सचिन काटकर आणि विजय बालाजी सध्याच्या घडीला मैदानावर आहेत. 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होतील अजय. अजयचा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र यश घेतले. यष्टांच्या पाठीमागे जलदीप लाय फलंदाज होईल बाद. 4th विकेट डाऊन. 4था धक्का बसलाय आणि संपूर्णपणे टॉप ऑर्डर आयकॉन खेळाडू सचिन काटकर सुद्धा मैदानाच्या बाहेर. पहिला चेंडू होता अजय नाईकचा, कांदागावचा खेळाडू, आणि पहिलाच बॉल लेग ब्रेकवर अक्षरशः फसवलंय. विकेट डाऊन. 25 वर 4था धक्का लागलाय. सुरुवात काय दमदार झाली होती. 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. असंच वाटलं होतं धावफलक वेगानं पळतोय, परंतु त्यानंतर मात्र केलेली गोलंदाजी, परेश शेळकेनं घेतलेल्या 2 महत्वाच्या विकेट्स, त्यानंतर मयूर वाघमारेचं टेप बॉलचं ते षटक
आणि अजय नाईक पहिल्याच बॉलवर मिळालेली सफलता. चौथा धक्का लागलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मान फ्रॉम मुरबी प्रतीक पाटील. बालाजीला डाव सावरावा लागेल. प्रतीक सुद्धा चांगला बॅटर आहे. आता भागीदारी फार महत्वाची आहे या सिच्युएशनला. परंतु पाहूया अजय नाईक. थोडासा बॅकफुटला गेला. दिशा दिले यावेळेस मात्र पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. डीप कप पॉइंटला सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन. बाउंड्री झालेल्या नाहीयेत. खरं तर बराच उशीर झालाय आतापर्यंत. ज्या काही बाउंड्रीज होत्या पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार आले होते उस्मानच्या बॅटमधून आणि त्यानंतर संपूर्णपणे शुकशुकाट आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला खरा एमबी फिटनेसनं. परंतु सध्याच्या घडीला तो निर्णय कसा चुकीचा आहे हेच गोलंदाज इकडे सिद्ध करत असताना. परंतु विजय बालाजी आहे एक वेगळं रसायन आहे. हा खेळाडू इथूनही मॅच मध्ये एक चांगला स्कोर उभा करून देऊ शकतो एमबी साठी. हा पहा पहिल्यांदा थोडासा पुढे अटेम्प्ट करायचा त्यानंतर येऊ दिलं बॉलला सोडला आणि खासियत आहे टकटकांदा गावचा खेळाडू हा चांगला लेग ब्रेक टप्पा पडला बॉल बाहेर निघतोय. चांगले लेग कटर्स आणि नेहमीच ही गोलंदाजी ग्रामीणकडून सुद्धा पाहायला मिळाले आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये निवड होणं अजय नाईकचं स्वाभाविक होतं. इकडे सुद्धा मिसक्यूट झालाय. फटका संधी आहे. ऍट्स बालाजी दिपाट. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का लागलाय एमबी फिटनेस बिचुंबे पनवेल टीमला. अर्धी सेना रणांगणामधून बाहेर निघले आणि अर्धी सेना वापस फिरले. 26 वर 5वा फलंदाज मैदानाच्या बाहेर. निम्मा संघ गारज झालाय पहा अगेन्स्ट लेग ब्रेक. सोपं नाही या लेग ब्रेक समोर मोठे फटके खेळणं थोडंस पेशन्स हवेत. कारण इकडे मात्र ज्या पद्धतीने दबाव जो बनवलाय आणि संपूर्णपणे हा दबाव स्पष्टपणे आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांच्या खेळामधून आपल्याला व्यतीत होताना दिसतोय. कारण मघासपासून बनवलेलं मागच्या 2 षटकांचं प्रेशर होतं आणि त्याच दबावाखाली मोठ्या स्ट्रोकसाठी गेले आणि सचिन काटकर त्याच्या पाठोपाठ विजय बालाजी ही जोडी सुद्धा फोडण्यामध्ये यश प्राप्त झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मानमम चिंचपाडा ओमकार केणी. बॅक टू द बॉलर. कोणती धाव नाहीये. सन्मान चांगली बॉलिंग अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत असताना अजय नाईक. काय बॉलिंग सुरू आहे. ज्या पद्धतीनं पहिल्यांदा परेश शेळकेनं षटक टाकलं संपूर्णपणे जी मोठी धावसंख्या होती त्याला रोखण्याचं कार्य मात्र केलं. तेच कार्य आता मात्र अजय नाईक मध्यंतरीमध्ये करत असताना आणि या पंचांची अनोखी याद आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र हा येतोय चौकार आणि चौकाराच्याच बरोबरीने इकडे मात्र राधे एंटरप्राइजेस म्हटलं की सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब आणि त्यांची खरं तर उपस्थिती या स्पर्धेला लाभत असताना त्यांचं मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत सुस्वागतम सुस्वागतम.
4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा 30 रन्स ऑन बोर्ड. 5वं षटक बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होते. सौरभ भगत पहिलाच बॉल, यावेळेस मात्र स्क्वायर ऑफ द विकेट बॉलला पाठवलंय सरळ हवाई सफर करण्यासाठी. हा येतोय षटकार. थँक्यू डीजे बॅडी. पहिलाच बॉल आणि भव्य स्वागत करण्यात आलंय सौरभ भगत. धाकट्या कांदा गावचा आणखीन एक खेळाडू प्रतीक पाटील. हो, या बसकट केला इकडे मात्र पॉइंट एक सोपा झेल आणि पुढच्याच बॉलवर मात्र षटकाराची परतफेड मात्र करण्यात आले सौरभ भगत करवी. विकेट डाऊन. आता मात्र परतीच्या प्रवासाला लागेल प्रतीक पाटील. षटकार मारून थोडीसे नक्कीच आशा पल्लवीत जरूर केल्या होत्या एमबी फिटनेसच्या, परंतु पुढच्याच बॉलवर मात्र अशा रीतीने तो पास झालाय. 6वा धक्का बसलाय एमबी फिटनेस वॉरियर्स बिचुंबे पनवेल टीमला. छत्तीस वर्षा 4.2 ओव्हरचा खेळ झालाय आणि आता मात्र संपूर्णपणे 6 दिग्गज फलंदाज मात्र बाद झालेत. त्याचमुळे थोड्याशा अडचणी वाढल्यात एमबी फिटनेस बिचुंबे पनवेल संघासाठी. च्या पद्धतीने गोलंदाजीतली डिसिप्लिन पाहायला मिळाले. नूर 11 पांडेबे संघ सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये थोडासा हाबी होत असताना या मॅचवर कमाल बॉलर्स, कमाल योग्य गोलंदाजांची निवड मित्र म्हणेन टीम मॅनेजमेंट कडून. पाहूया पुढे काय घडते. सौरभ भगत टप्प्यावर गोलंदाजी करणं, टप्पा टाकणं, बॉल बाहेर काढणं आणि त्याचमुळे सौरभ भगत म्हटलं तर बऱ्याच वेळेला ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळताना अनेक वेळेला खरं तर मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा या गोलंदाजाच्या नावावर आहे. आणि म्हणूनच धाकटा कांदा संघ अनेक मोठ्या संघांना ज्या ठिकाणी पराभूत करतो त्यामध्ये फार मोठा हातभार सौरभ भगत, अजय नाईकचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळालाय. लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग चेस आहे, पाया अडवण्याचा प्रयत्न सफल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 ताबान करता येतोय चौकार. ध्रुवीच्या बॅटमधून मात्र चौकार आलाय. बोरी उरणचा खेळाडू करता एक दिग्गज गोलंदाज ओळखला जातं, परंतु आज त्याच्याकडून फलंदाजीची अपेक्षा असेल. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता इकडे स्ट्रायकर एंडला, परंतु ध्रुवी सुद्धा बराच दूर होता. प्रयत्न पुरेपूर केले सौरभ भगतनं. लाईक बायचा इशारानं ही एक रन कंप्लीट झाले. सिंगल रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन बोर्ड. चांगली मॅच पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी त्याच्या अगोदर उर्वरित जे चेंडू बाकी आहेत त्याच्यामध्ये एक कमीत कमी 15 एक धावा येणं हे फार गरजेचं असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये, तर लढण्यासाठी कुठेतरी मजा येईल. 41 वर 7. सौरभ पुन्हा एकदा लेफ्ट आर्म विकेट. नेक्स्ट बॉल. ओमकारचा फटका ऑन साइडला घुमवलाय.
जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच नीडेड उत्तुंग षटकार. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना मला मिळत आहे ऍडव्होकेट अविनाशजी ठाकूर साहेब ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं मला मिळत आहे. साहेबांना विनंती असेल आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत या व्यासपीठावरती आपण विराजमान होऊन या स्पर्धेचा आस्वाद आपण घ्यावा. ऍडव्होकेट अविनाशजी ठाकूर साहेब जिल्हा परिषद चिरनेर चे अध्यक्ष म्हणूनही ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि ज्यांचं आगमन झालेलं मला मिळत आहे. साहेब आपलंही हार्दिक स्वागत. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 6 गडी बाद 47. मागच्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या. सौरभ भगत थोडासा महागडा जरूर ठरला कारण त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या बॉलवर षटकार पडला आणि त्याचमुळे जे पहिलं षटक 18 धावांचं आलं होतं त्यानंतर बरीच प्रतीक्षा मात्र करावी लागली आणि त्यानंतर कुठेतरी MB फिटनेससाठी एक चांगलं षटक आलंय. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. ओमकार केणीनं मात्र आपल्या फलंदाजीतला प्रभाव टाकला इकडे. एक चौकार, एक षटकार आणि त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा आहे. ध्रुवीत मात्रेच्या बॅटमध्ये सुद्धा एक बाउंड्री आपण बघितले. 47 वर 6 आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी बॅटवर मात्र सज्ज होईल. बॅन फ्रॉम मुळेखंड हर्षल गावंड. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज घेऊन सरळ विकेट किपर सूर्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलाय आणि पहिलाच बॉलवर हर्षल गाबंडला सफलता. 47 वर 7वा धक्का. सात फलंदाज गमावलेत. 5 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. कुणाल कोळी मैदानाच्या आतमध्ये. मानफ्राम गव्हाण आणखीन एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. एखाद दुसरा मोठा फटका संघासाठी या सिच्युएशनला नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा जरूर असेल कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि काही झालं तर निदान 55च्या पुढे 55 प्लस ऍटलिस्ट या टोटल पर्यंत पोहोचावं लागेल MB फिटनेसला. गोलंदाजीतले ऑप्शन आपण बघितले तर वैभव ओपी, अंकित शिवकर, वासुदेव अंग्रे चांगले ऑप्शन्स आहेत. त्याचप्रमाणे तन्मय भगत आहे. गोलंदाजीमधले बरेचसे ऑप्शन आयुष गोंधी, आकाश काबण ऑन साईडला वळवले. हा बॉल इकडे मात्र पाहूया. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत आणि त्याचमुळे सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 48 या आकड्यावर. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओमकार केणी आणि कुणाल कोळी अशी जोडी सध्याच्या स्थितीला MB फिटनेस. परंतु संपूर्णपणे दारोमदार ज्या अपेक्षा आहेत त्या ऑब्व्हियसली फक्त ओमकारकडून असतील कारण त्याच्या पाटामधून 10 धावा आल्यात. एक चौकार, एक षटकार त्यानं आतापर्यंत मारलाय. परंतु पाहूया हर्षल गाबंड. फुल टॉस आहे समोरच्या दिशेला घात आणि इकडे मात्र लॉंग ऑनला बॉल अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न. परंतु प्रयत्न मात्र मयूरचा सफल. बॉल सीमा पार 4. अट्रॅक्शन आहेत खरं तर. कमाल कमाल पंचांचं काम आणि त्याचबरोबरीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना ऑन साइडला स्विंग केलाय. परफेक्ट कॅप आहे. बॉल जाईल एक टप्पा का सीमारेषा पार. खणखणीत ओमकारच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार.
अब तक 56 धावा धाव फलकावर. चांगलं षटक येत असताना पाठोपाठ 2 बाउंड्रीज झाल्यात आणि एकटा लढलाय ओमकारकडे. 5 बॉलमध्ये 18 धावांचं अतिशय महत्वाचं योगदान एमबी फिटनेस विचुंबे पनवेल संघासाठी देत असताना पाहूया पुढे काय करते. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इकडे मात्र बीट केलंय. चांगला बॉल, 2 बाउंड्री नंतर चांगले कमबॅक पाहायला मिळालंय त्या हर्षलचं. अचूक टप्प्यावर पडला, टप्पा पडला हलकासा बाहेर निघत. बॉल सुरळ विकेट किपरच्या हातामध्ये. उजव्या हाताचा फलंदाज ओमकार, त्याच्यासाठी एक चांगला लेग कटरचा वापर करण्यात आला. पुन्हा एकदा आय थिंक बीट झालाय त्या ठिकाणी ओमकार आणि पाठोपाठ 2 बॉल डॉट आलेत. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होईल. धावसंख्या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर अब तक 56 धावा 7 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे पनवेल संघाकडून आणि नूर 11 पांडिवे या संघासमोर आव्हान असेल या मॅच मध्ये 57 धावांचं. 57 रन्स टू विन हा तो स्कोर कार्ड आहे. पहिल्यांदा उस्मान पटेल 14 धावा आणि त्याच्या पाठोपाठ नंतर आपण बघितलं तर ओमकार केणी 18 धावा ज्याचा सर्वाधिक स्कोर होता. हायेस्ट धावसंख्या मात्र त्यानंच केले. बाकी सगळे अपयशी ठरले होते आणि हा स्कोर कार्ड जास्त काही सांगण्यासारखं नाहीये, परंतु दोघांचं नक्कीच मोठं योगदान. ओमकारचं नक्कीच फार मोठं योगदान मी तर म्हणेन. संघ अडचणीमध्ये असताना मात्र त्याने केलेली ही बॅटिंग होती. 5 एक्स्ट्राज पाहायला मिळाल्या आणि थोडंसं चॅलेंजिंग टोटल आहे. बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतं. मयूर वाघमारेला विकेट नाहीये. 2 ओव्हरमध्ये 23 धावा त्यानं दिल्या, परंतु परेश शेळकेनं प्रभावित केलं. 2 विकेट सर्वात आधी त्यानं मिळवल्या. 2च धावा देत असताना त्यानंतर अजय नाईकनं 2 विकेट मिळवल्या. 5 धावा देत असताना सौरभ भगत थोडासा महागडा ठरला, परंतु 1 विकेट त्याला मिळाली. हर्षल गाबणनं शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावा देताना 1 विकेट. 56 धावा झाल्यात आणि 57 धावांचं टार्गेट असेल ते नूर 11 पांडिवे. टॉप 10 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात उरण पनवेल प्रीमियर लीग मधील. सुहास पवार, प्रियांशी आणि प्रियांक 11 ओळे 4 मॅच मध्ये 83. संघ बाहेर गेलाय. मृणाल वर्सुलकर आणखीन एक आयकॉन सिद्धिविनायक दाटकीजुई हा सुद्धा संघ बाहेर गेलाय. केतन म्हात्रे, राधे एंटरप्राइजेस चिरले, फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु हा सुद्धा संघ दुर्दैवीरित्या मित्रमंडळी स्पर्धेमधून बाहेर निघालाय. त्यानंतर जगत सरकार, प्रिन्स ऑफ कोलकाता, जय माता दीदी गोडे हा सुद्धा संघ बाहेर आहे. फरदीन काझी तो सुद्धा संघ क्रीवा आणि निशांत दिले पण दादरपाडा संघ बाहेर गेलाय. आकाश पाटील, वशा 11 विंदणे हा सुद्धा संघ म्हणजे आयकॉननं चांगली कामगिरी केली, परंतु संघाला मात्र चांगली कामगिरी करता आलं नाहीये. त्याच्या पाठोपाठ पंकज पाटील, प्रियांक 11 ओळे, ऑब्व्हियसली सुहास पवार सुद्धा या संघामधून होता, हा संघ बाहेर गेलाय. त्यानंतर अक्षय पाटील मोन्या, मल्हारन गोल्डी हा सुद्धा संघ बाहेर गेलाय. त्यानंतर स्मायरा निष्मिका वॉरियर्स, किरण पवार या स्पर्धेमध्ये आहे. सचिन मोरे, प्रियांक 11 ओळे, 3 खेळाडू खरं तर या रेसमध्ये होते, प्रियांक 11 ओळे, परंतु संघ मात्र बाहेर गेलाय. टॉप 10 विकेट टेकर्स कृतज्ञ बडवी, राधे एंटरप्राइजेस चिरले बाहेर 7 विकेट्स अजूनही लीडवर आहे. संकेत पाटील, दत्ता श्रीप्रदेशान भगत संघ आपल्याला पाहायला मिळतोय 6 विकेट्स, तो सुद्धा बाहेर आहे. जीत खोत बामणडुंगरीचा खेळाडू तो सुद्धा 6 विकेट्स बाहेर गेला. प्रसन्ना पाटील, विशाल मात्रे 6 विकेट्स, परंतु संघ बाहेर गेलेत. त्यामुळं या सगळ्यात टॉप 10 मधील चॅलेंजर चिरले, समाधान शेड यांचा संघ, प्रतीक मोकल साईचा खेळाडू ज्यानं 5 विकेट्स घेतल्यात. या लिस्ट मध्ये तो शेवटच्या स्थानावर आहे, परंतु सध्याच्या घडीला रँकिंग मध्ये आता मात्र वैयक्तिक खेळाडूच्या रेसमध्ये तो पहिल्या क्रमांकावर असेल. आणि असाच काहीसा इंटरेस्टिंग संपूर्णपणे आकडेवारी आहे आणि त्याचमुळे मजा आहे. त्यामुळं सांघिक संघाची कामगिरी सुद्धा चांगलं होणं फार गरजेचं. सर आपण व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय नितीजी पाटील साहेबांना आपण विनंती करतो की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. नूर 11 पांदिवे संघाचे संघ मालक आहेत. यंदा रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील ज्यांचा संघ मालकीचा खेळताना पाहायला मिळाला. उरण पूर्व विभाग प्रीमियर लीगचे महत्वाचे आयोजक आहेत आणि अनेक वेळा पाहायला गेलं तर महेंद्र शेठ घरत कामगार नेत्यांच्या अतिशय निकटवर्तीय तथा काँग्रेस युवकचे काँग्रेस अध्यक्ष उरण तालुका नितीजी पाटील साहेबांचे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नूर 11 पांदिबे
म्हणलं तर या नाबानं अनेक वर्ष पानदेवी गावाला देखील ज्यांनी चांगली अशी कामगिरी देखील त्यांची पाहायला मिळाली. पानदेवी गावची उपसरपंच देखील पाहायला मिळाली अशी नितीजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सर्वाधिक चांगली कामगिरी या संघाची नेहमी पाहायला मिळते. अशी नूर 11 पानदेवी संघाचे संघ मालक नितीजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच त्यांच्या समवेत कुणालजी म्हात्रे देखील उपस्थित आहेत. त्यांना आपण विनंती करूयात की त्यांचा शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. मराठी उद्योजक आहेत, यंग डायनामिक बिझनेसमॅन कुणालजी म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. नूर 11 पानदेवी संघाचे संघ मालक कुणालजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नितीजी पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि मराठी उद्योजक आहेत, यंग डायनामिक बिझनेसमॅन कुणालजी म्हात्रे साहेबांचा इथं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते कुणालजी म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ही स्पर्धा पाहण्यासाठी रायगड जिल्हा परिषद सदस्य शिरनेर ऍडव्होकेट अविनाशजी ठाकूर साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते. त्यांना आपण विनंती करूयात आपण देखील या मंचावर त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. अशा आदरणीय सन्माननीय काँग्रेसचा बाल्य किल्ला म्हणून ज्या खरं तर विभागाकडे पाहिलं जाते उरण पूर्व विभागातील ऍडव्होकेट अविनाशजी ठाकूर साहेब या ही स्पर्धा पाहतात. त्यांना आपण विनंती करत आहोत आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर 57 रन्स टू विन, 36 चेंडू आणि 57 धाबा. आणि पाहूया कशा पद्धतीने या 57 धाबा पूर्ण केल्या जातील. ऐकूया दुसरं सत्र जसं चालू होईल. मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल महाराष्ट्रामधले एक नामवंत समालोचक जयजी भोसले सरांचा. थँक्यू. धन्यवाद दीपकजी पाटील सरांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. या स्पर्धेमधील एक दमदार असा क्रिकेटचा सोहळा आपण पाहत आहोत. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुआयामी, बहुरंगी आणि बहुडंगी असं आयोजन. या मैदानाला नेहमीच ओढ असते प्रेक्षक वर्गाची. इथे प्रेक्षक वर्ग एक काळ राहिला होता ट्रेलर लावून अगदी सामन्यांचा आस्वाद घेत असताना मला मिळायचंय. रांगाच्या रांगा या मैदानाने पाहिलेल्या आहेत. 6 लाखाचं आयोजन जिथे 50 आणि 1 लाखाच्या स्पर्धा खेळवल्या जात असताना 6 लाखाचं आयोजन पाहिलं या मैदानाने. या मैदानाने सोन्याची चैन पाहिली आहे. या मैदानाने 4 व्हीलर कार पाहिल्यात. या मैदानाने महाराष्ट्राच्या बाहेरील प्रथमच या रायगड नगरीमध्ये खेळणारे खेळाडू पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे हे जे क्रीडांगण आहे ना, राधे एंटरप्राइजेसचं ते नेहमीच क्रिकेट रसिकांसाठी महत्वाचं राहतं. राधेय सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, ग्रामपंचायत मैदान चिरले. आज आपण या क्रीडा नगरीवरती आहोत. सामन्याला सुरुवात होते. नूर 11 पानदिबे आणि त्याच्या अगेन्स्ट एमबी फिटनेस विचुंबे पनवेल या संघाला आपण पाहतात. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे आयोजन समिती आणि मी सर्वांना लक्ष वेधेन की जेथे खेळाडू कक्ष आहे ना, तिथे आजूबाजूला ज्या काही प्रेक्षक वर्गाने चेअर्स घेतलेल्या आहेत मोठ्या स्क्रीनवरती थोडा वेळ पहा. तुम्ही सर्वजण कॅमेरामध्ये येणार आहात. कॅमेरामॅन थोड्याच वेळामध्ये जेवढ्यांनी चेअर घेतलेल्या आहेत त्यांना दाखवा. आहे बघा दादा, तुम्ही ज्या चेअर घेतलेल्या आहेत ना त्या खेळाडूंसाठी जे आहेत तर कृपया त्यांना अवेलेबल करून द्या. अगदी शेजारी हे खेळाडूंसाठी चेअर्स अवेलेबल नाही आहेत. कृपया करून लवकरात लवकर त्यांना चेअर्स आपण अवेलेबल करून द्या. त्या चेअर्स केवळ खेळाडूंसाठी आहेत. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंसाठी व्यवस्था करून द्या. गोलंदाजी मार्कमध्ये पहिलं षटक. द्रवित म्हात्रे बोरीगावचा वेगवान गोलंदाज. काही वर्ष या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या नावाची दहशत पाहायला मिळाली. रायगड संघ असू द्यात, गावदेवी गावठाण संघ असू द्यात, या संघाकडून नेहमीच त्याला आपण जलद गतीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. त्याच्या अगेन्स्ट सूर्य मास्कर स्ट्राईक रेंजला पहिला बॉल.
उसळी घेणारा बॉल इथून मात्र बॅटची आउटसाइड एज. सिंगल येत असताना मला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सूर्या मस्कर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं गेलं. मोहो या संघाला गावाला बिलॉंग करणारा गोलंदाज खेळाडू. इथे मात्र उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला होता. तिकेज आउटसाइड एज. एक धाव फलकावरती बंडली पाहायला मिळाली आहे. स्ट्रायकर एंडला येत असताना जिथे आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना खेळाडू ओंकार प्रकाश केणीला आपण पाहत आहोत. दिवा कोळीवाडा एक कार ज्याच्या नावावरती पाहायला मिळाली केंद्रीय पंचायत राज या चषकामध्ये आपण त्याच्या नावावरती एक कार 2 स्कूटी अद्याप पाहायला मिळाल्यात. ओमीच्या बॅटमधून इथून मात्र कबसला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलेलं पाहायला मिळालंय. चांगला स्ट्रोक किलर मिलर म्हणूनही या खेळाडूकडे पाहिलं गेलं. पंचांचा इशारा येतोय. यस इथून मात्र ओ स्टेप आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. बॉल एक्झॅक्टली कसा डिलिव्हर्ड झालाय त्याची शहानिशा होईल. ओ स्टेप केली की नाही ते पाहावं लागणार आहे. आज उस्मान पटेल रायगडचा टायगर 4 शतक ज्याच्या नावावरती पाहायला मिळालंय असा खेळाडू आज या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. योग्य डिसिजन. कौतुक करावं लागेल 24 इव्हेंटच्या या टीमचं क्लीन अँड नीट कॅमेरा वर्क पाहायला मिळते आहे. 2 धावा दाबोलकावरती बनल्यात. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 आलेल्या ध्रुवीत. यावेळेचा बॉल ऑन साइडला गॅपमध्ये आउटफील्ड फास्ट रन मिळतील. या बॉलवरती 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सूर्य मस्करच्या बॅटमधून आला चौकार. धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून द लेजंड ज्यांनी भाई चषकामध्ये क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. उरण तालुक्यातील क्रिकेट नेहमी अधुरं राहतं ही नावं काही घेतल्यानंतर. जी घेतली नाही तर मी म्हणेन की अधुरं राहील. मंदार लवेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन मंदारजी लवेकर सर या पण व्यासपीठावरती. सुधीर तांडेल मंदार लवेकर हे जे गोलंदाज आहेत ना त्यांच्या नावाशिवाय उरण तालुक्याचं क्रिकेट ह्याचं नाव जे आहे ना ते अधुरच राहील. मंदारजी लवेकर सर आपले हार्दिक स्वागत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ध्रुवीचा हा बॉल बाहेर निघणारा पाहायला मिळाला होता. वळण देखील प्राप्त केलं. कटरचा वापर चांगला करतोय. 4 बॉल आणि 6 धावा. गोलंदाजीचा तोफखाना चांगला आहे. या संघाकडे गोलंदाज चांगले राहिलेत त्यामुळे मॅच चांगली बनेल यात मात्र शंका नाही. 58चा पाठलाग करायचा आहे. अजून 51ची आवश्यकता राहिली आहे. धावफलकावरती 6 बनल्या. ध्रुवीत पुढचा बॉल पावप्लेचा षटक. यावेळेला ऑन साइडला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट तैनात आहे. बाउंड्री रायडर चांगलं कामकाज करावं लागणार आहे. क्षणाक्षणाला हाबी ठरावं लागेल कारण अपोनंट टीमला तुम्ही या संध्या देऊ शकत नाही. सिंगल डबल रोखावा लागतील. धावा रोखणं गरजेचं आहे. धावा कमी आहेत आपल्याकडे. आमदनी 98 आणि खर्चा रुपया. या ज्या धावा आहेत ना त्याला 100 कशा बनवता येतील यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. एक धाव्यासाठी झगडावा लागेल प्रतिस्पर्धाला. असं प्रदर्शन करावं लागेल. यावेळेला खोलातला बॉल इथून मात्र हेलिकॉप्टर लुक दिला. मिड ऑफ वेगाने येतो उस्मान पटेल. सिंगल येत असताना बाला मिळते. एकेरीच्या मदतीने पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस. नूर 11 पांडिवे या टीमची धावसंख्या 8-0. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आहेत. उस्मान पटेल बद्दलची चर्चा करत असताना विपुलजी पाटील सरांनी आवर्जून सांगितलं ज्याच्या नावापुढे प्रेक्षक आणि प्रेक्षकच येतात. हा मी थोड्या वेळापूर्वी मागील मॅच मध्ये उल्लेख केला होता जसबीर सिंगचा. अनेकांचा इंटरव्ह्यू झाला परंतु अनेकांनी याही गोष्टीचा उल्लेख केला. फरदीन काझी स्पेशली म्हणाला होता क्रेझी फॅन फॉलोअर्स कोणाची आहे तर ते केवळ उस्मान पटेल आहे.
उस्मान पटेलला तुम्ही स्क्रीनवरती पाहता. उस्मान पटेल मिड विकेटला, प्रेक्षक मिड विकेटला. उस्मान पटेल लॉंग ऑनला, प्रेक्षक लॉंग ऑनला. लॉंग ऑफला असेल, लॉंग ऑफला प्रेक्षक. जिथे उस्मान पटेल तिथे प्रेक्षक, असा एक काळ पाहिला गेलाय. उस्मान पटेलसाठी सातत्याने आपण पाहिलं ना की शौर्य शौस्त्र उभे केले जायचे. त्याच्यासाठी प्रोटेक्शन देण्यासाठी असा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये रायगडचा टायगर. ही नावं पहा ना ज्यांनी दिली आहेत ना ती शोभणीय आहेत. रायगडचा वंडर बॉय, रायगडचा टायगर, अगदी रायगड एक्सप्रेस. हे नाव तर मला वाटतं कोणत्या गोलंदाजाच्या पुढे जास्ती तर शोभू शकत नाही. ते एक मात्र नाव होतं सुधीर तांडेल. जी नावं देण्यात आली खरं तर क्रिकेटमध्ये ही शोभणीय आहेत. आकाश तारेकर जसा चालत येतो ना त्यावेळेला तुम्ही त्याला बॅटिंगला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहता, त्यावेळेला निश्चित अपसुक मुखावरती येतं रायगडचा वंडर बॉय. त्यावेळेस बॉल ऑन साईडला केला, डीप मिड विकेट तैनात आहे क्षेत्ररक्षक. चेंडूवरती वेगाने येतोय, सिंगल मिळेल. ओमकार केणीला अद्याप शांत ठेवलेला आहे. ओमी केणी मैदानाच्या आतमध्ये बाला मिळवतात. धावफलकावरती 9 बनलेले आहेत. जिथे गोलंदाजी मार्कमध्ये सचिन काटकर दाखल झाला. आंबापाडा माहुल कोळीवाड्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. मुंबापुरीचे क्रिकेट सातत्याने खेळलेलं आहे. अगदी आपण बंड्या बॉईज या संघामधून त्याला खेळताना पाहायला मिळालं. SP टीम मधून गेले अनेक वर्ष ऑलराऊंडर संघाची भूमिका त्याने निभावलेली पाहायला मिळाली. अनेक वेळेला अनेक मैदानं त्याने गाजवलेली आहेत. लेदर बॉलचा चांगला खेळाडू आहे. आज ते प्रदर्शन करावं लागणार आहे. सचिन काटकर आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. 29 बॉल 48 ची आवश्यकता. 9 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. या वेळेचा बॉल ऑन साईडला लॉफ्टेड ऑन रॉय पाहायला मिळाली. सिंगल निश्चित आली आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. संचित टकलेला तुम्ही पाहता, याचंही नाव आवर्जून घ्यायलाच हवं. संचित टकले सर्वांच्या आधी येणं, खेळण्यालायक खेळपट्टी बनवणं, मग संपूर्ण व्यवस्था करणं हा संचित टकलेचा हतकंडा राहिला आणि म्हणून त्याचं कौतुक आवर्जून आपण करतो आहोत. उरणचा तेजस मात्रेचा आहे तो. तेजस मात्रेची चर्चा सातत्याने होते कारण तेजस मात्रे या संघांना एकत्रित करतो आणि हा सर्वांना एकत्रित करतो. तेजस मात्रे तसंच आहे. पुढचा बॉल यावेळेला लोड फुलटोल होता. फुलटोल वसूल केलाय. मटकीला मोड नाही आणि ओमी केणीला तोड नाही. त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. काय फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. लोड फुल टोज होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साईडला लांबलाचा फटका येत असताना इथून पाहायला मिळाला. हा साईड कॅमेरा अँगल. क्रीजचा वापर केला, डेथ ऑफ द क्रीज गेला आणि फटका खेळल्यानंतर केवळ पाहत राहिला ओमी. काय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून. किलर मिलर बॅटिंग करतोय. षटकार आला. 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 स्कूटी 1 कार या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाली आणि तो दर्जेदार बॅटिंग करतोय. यावेळेस हा बॉल देखील फ्रंट लेग पुढे आणला होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. शर्यतीत पळणारे घोडे हे वरातीत कदापि नाचत नसतात. हा शर्यतीतला घोडा आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहतोय. लंबे रेस का घोडा. मोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवताना त्याला आपण पाहिलं. काहीशी चर्चा होत असताना निखिलजी धुमाळ आणि श्री मुंबईकर यांना आपण पाहतात. हा श्री मुंबईकरांचा जन्मदिवस आहे. धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरला केलाय. एक्सिलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट. वाईड इज लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. फ्रंट लेग इथे पुढे आणलं. ज्युसी व्हॉली जिथे चांगली एक्सलंट टायमिंग आणि ब्युटिफुल प्लेसमेंट. 20 बनलेल्या आहेत. कला सागरच्या माध्यमातून आमचे श्री मुंबईकर यांनी मात्र मोठं व्यासपीठ कलाकारांना मिळवून दिलेलं आहे. आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब यांचंही मोठं योगदान निश्चितच आहे. आज निखिलजी धुमाल यांना देखील तुम्ही पाहता या स्पर्धेला सुशोभीकरण करण्याचं कार्य त्यांच्या खांद्यावरती आहे.
यावेळेचा बॉल हॅमट केलाय. बेसबॉल हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील या फटक्यामध्ये तो वजन. धावा मिळाल्या त्या अर्धा डझन. षटकार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर MB फिटनेस वॉरियर्स बिचुंबे संघ खेळतोय. महेश भिंगारकर साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. या स्पर्धेची सुरुवात ज्या वेळेला झाली ना, 26 धावा धावफलकावरती आहेत, त्यावेळेला आपण एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट केलेली आहे. कोणत्याही स्वरूपाची शुभेच्छा घेतल्या आणि दिल्या जाणार नाही आहेत. अगदी त्याच वेळेला कोणत्याही स्वरूपाचं पारितोषिक जे आहे ते अनाउन्समेंट केलं जाणार नाही. पारितोषिकाची रक्कम जी असेल ती जवळपास 5,000 पर्यंत असायला हवी आणि ते इथे आणून द्यावा लागेल. जीपे स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे कोणाची नावं जी काही कदाचित शुभेच्छा घेतल्या आणि दिल्या जात नाही आहेत त्याकरिता आम्ही लक्ष वेधतो आहोत की या गोष्टीची दिलगिरी आयोजकांनी या गोष्टी नेहमी सांगितलेल्या आहेत. नमस्कार. 26 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. येणारे 24 बॉल आणि 31 ची गरज. 24 चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते आहे. सामना तितकासा महत्वाचा बनत चाललाय. स्विंग बॉलचा वापर इथे करण्यात येत असताना मला मिळतो आहे. स्विंग बॉलचा वापर या ठिकाणामध्ये करण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. स्वतः या स्पर्धेच्या माध्यमातून बैलगाडा मालकीन हृदयाताई दीपक शेठ पाटील यांना देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. ध्रुवीत पाटील यांना देखील तुम्ही स्क्रीनवरती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहे. 26 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. स्वतः बैलगाडा मालकीन यांना देखील तुम्ही या स्क्रीनवरती पाहताय. 26 बनलेल्या आहेत. येणारे चेंडू राहिले 24 मध्ये 31 ची गरज. हा बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर होता. बॅटचा टोला लागला डीप मध्ये. थर्ड मॅन ठेवण्यात आलाय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन. मोठ्या जिकरीचं काम होतं आणि या धावा इथे कंप्लीट होत असताना मला मिळतात. धावा येत आहेत नूर 11 पांडिवे संघासाठी. खरं तर आपण पाहत आहोत नितेजी पाटील साहेब, कुणालजी म्हात्रे साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. त्याच वेळेला एका बाजूला महेशजी भिंगारकर साहेब यांच्या मालकीचा संघ MB फिटनेस वॉरियर्स बिचुंबे या संघाला पाहायला मिळत आहे. हिराजी पाटील साहेब यांचे आगमन होत आहे. यावेळेचा बॉल उजव्या हस्तीच्या जास्तीचा दुरून जाणाऱ्या इथून पाहायला मिळाला. संपूर्ण स्पर्धा आज मात्र एका तख्ताखाली बांधण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालेला आहे. 29 ऑन दी बोर्ड. 23 बॉल आणि 28 ची गरज अजूनही या सामन्यामध्ये राहिलेली आहे. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. उसळी जास्तीची प्राप्त झाली आहे. अपील करण्यात आली आहे. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न इथे पंत करत असताना मला मिळत आहेत. व्हाईट बॉल साठी चॅलेंज करतात बॅटिंग टीम. चला, तुमच्याकडे DRS 2 आहेत. वापर करायचा असता तर करू शकाल, परंतु जास्तीचा वेळ घेऊ नका. हा योग्य बॉल आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. कॉट बिहाइंड विकेट आणि लेग बिफोर साठी DRS अवेलेबल नसेल. यावेळेचा बॉल देखील उजव्या हस्तीच्या बाहेर. हा दिशा आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 मध्ये जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळाला. विजय पिल्ले जास्तीचा वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. हा स्विंग बॉल आहे. जास्तीचा बाहेर देखील निघतो. 22 बॉल 27 ची आवश्यकता. धावफलकावरती 30 बनलेले आहेत. पुढचा बॉल या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग 30 या सर्कल मध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. पंचांचा डिसिजन बाकी आहे. होय, व्हाईट बॉल.
आज मी ज्या जसबीर मेहरांचा उल्लेख केलाय त्या 23 तारखेला त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल आणि स्वतः आदरणीय दीपक शेट्टी यांची मुलाखत घेण्यासाठी ते येणार आहेत. आवर्जून या गोष्टीकडे आपण पाहत आहोत. महेंद्र शेठ सदाशिव थोरवे साहेब यांचंही आगमन आज होत असताना पाहायला मिळेल. महेंद्र या नावामध्येच खूप काय आहे, कारण दोन असे जीवलग मित्र आहेत ना, एक दक्षिण रायगड गाजवतायत तर एका बाजूला तुम्ही कर्जत आणि खालापूर गाजवत असताना दोन जीवलग मित्रांना पाहता. एका बाजूला महेंद्र शेठ दळवी, महेंद्र शेठ तोरवे या नावाची चर्चा सातत्याने होत असताना मला मिळतं. धावफल खबरदी 32 आहेत. 22 बॉल आणि 25 ची गरज. सामना खुला होत चाललाय. मॅच मध्ये जास्तीचे काय नाहीये, कारण ज्या रीतीने आघाडीची जोडी जमली आहे विकेट घ्यावा लागतील. फर्स्ट प्रायोरिटी तुम्हाला विकेटला द्यावी लागणार आहे. पुढचा बॉल, हा फटका इथे बसला, विकेट मिळेल का, ज्याचा उल्लेख आपण करतोय. तिथे 3 क्षेत्ररक्षक वेगाने आले, झेल बनू शकलेला नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 34 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू आणि 23 वरती 8 बॉल आणि 21 वरती उमी केळी बॅटिंग करतोय. येणारे 21 बॉल आणि 23 ची आवश्यकता. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये उमी केनीला पाहत आहोत. आज अमोल पाटील याला देखील पाहायला मिळतोय. रसायनीचा बंडर बॉय, उत्कृष्ट कॅमेरामॅन. पुढचा बॉल, हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. पुन्हा 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 शरीरभेदक मारा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. लेग बाय झाली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. धावफलकावरती 35 आहेत. 9 चेंडू 21 वरती उमी बॅटिंग करतोय. 7 बॉल 9 धावा. सूर्य मस्करच्या बॅटमधून रन्स आलेले आहेत. 20 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. पाटीलचा उल्लेख नेहमी करण्यात येतो पोसरी म्हटल्यानंतर, आणि या पोसरीचाच हा कॅमेरामॅन आहे. धावफलकावरती 35 आहेत. यावेळेला आडवा बॅटने ऑन साईडला पुल केलाय. पुल पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. ज्यांचा मी उल्लेख नुकताच केलेला होता, गाडा मालकीन, आणि ज्यांच्या नावाचं एक गौरव करणारे गीत आपण ऐकलं, हृदयाताई दीपक शेट्ट पाटील यांच्या नावाचे गीत आपण ऐकलं. 19 बॉल आणि 16 ची आवश्यकता आहे. जास्तीचं काही मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळत नाहीयेत. वन साइड कार्यक्रम चालू आहे, कारण एका बाजूला बॅटिंग करणारा संघ सध्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती आहे. नूर 11 पांडिवे 41 बनलेले आहेत. पुढचा बॉल, यावेळेस चेंडू उजव्या एसीच्या बाहेर बाला मिळाला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने चॅलेंज केलेलं आहे. बॅटिंग टीमने पंचांच्या मनात जिथे डिसिजनला चॅलेंज करण्यात आलंय, उमी केणीच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण झाली आणि त्याचं निरसन इथे करण्यात येईल. फेअर बॉल, योग्य चेंडू, षटक संपलेत ते 3-41 धावा धावफलकावर. 18 बॉल 16 ची गरज. हा शेवटचा बॉल आपण पाहूयात आणि तदनंतर डीजेकडे जाऊयात. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल थोडासा बाहेर निघाला, परंतु तो योग्य राहिलाय. बॅट जास्तीचा सफल झाला होता. धावफलकावर 41. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. नमस्कार, मी आहे अभिजित शिवकर. नमस्कार, मी अक्षय शिवकर. तर आम्ही येत आहोत राधे एंटरप्राइजेस प्रस्तुत उरण पनवेल डे नाईट क्रिकेट प्रीमियम लिंकला. आम्हाला आमंत्रण केलेले दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांनी. तर आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आम्ही येत आहोत दिनांक 21 मे ठीक संध्याकाळी 7 वाजता. ठिकाण आहे राधे एंटरप्राइजेस मैदान, चिरले. तर आम्ही येत आहोत, तुम्ही पण या. आगरी रील स्टार केळवणे अभिजित शिवकर आणि त्याच वेळेला अक्षया शिवकर यांना तुम्ही आज पाहणार आहात. जवळपास लाखभराचे फॉलोअर्स यांचे इन्स्टावरती आहेत आणि लोकप्रिय असे आज मात्र रील स्टार आपल्यासोबत जॉईन होत असताना पाहायला मिळणार आहेत. उस्मान पटेलला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. रायगडचा टायगर, मॅन फ्रॉम तळोजा. आणि या खेळाडूला आपण पाहिलं ना तर सातत्याने मैदान गाजवतो. फिजिकल फिट आहे, मोठ्या स्पर्धांचा मोठा खेळाडू. 18 चेंडू आणि 16 ची आवश्यकता आहे. चमत्कारच इथे तुम्हाला वाचू शकतो गोलंदाजी मार्क मध्ये.
तने भगत येत असताना पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच 2 विनिंग टीम खेळतील. टॉससाठी कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. पहिल्या मॅचचे विजेते जे मात्र पाहायला मिळालं होते या आपण आमंत्रित करतो आहोत. सिया अँड किया 11 भैरवनाथ दुत्तुम टीम कॅप्टनचा आम्ही लक्ष देतो आहोत की आपण रिपोर्टिंग करा. विश्वजित ठाकूर तुम्ही लक्ष वेधून आपण रिपोर्टिंग करा. थोड्या वेळामध्ये आपण टॉस करणार आहोत. वरचे ओळेला बिलॉंग करणारा त्याने भगत गोलंदाजी मार्कपती दाखल झालेला पाहायला मिळतं. ओमी ऑन स्ट्राईक. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला होता. क्विक सिंगल. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या शोधामध्ये संघ धावा मिळालेल्या सातत्याने पाहायला मिळाल्यात. स्लॉक स्वीपचा प्रयत्न इथून मात्र पाहायला मिळतो आहे. लेग बी फोर्स साठी अपील करण्यात आलेली पाहायला मिळाली होती. त्याने भगत राऊंड विकेटने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिला ना जो अँगल बनतो ना तो बाहेर निघणारा राहतो आणि पंच एक्झॅक्टली याच गोष्टीची शहानिशा करतात. खरं तर आपण पाहिलं ओव्हर द विकेटने बॉलवर आल्यानंतर अनेक वेळेला ऍडव्हान्टेज मिळतो. ऍक्शन रिप्ले पहा. बॉल पिचिंग आउटसाइड दी लेग होता. ओव्हर द विकेटने आला होता बॉलर लेफ्टीसाठी आणि पिचिंग आउटसाइड दी लेग. त्यामुळे कोणतीही साशंकता नाही. पंतांना पुढे काही जास्तीचं पाहावत लागत नाही. तुमचा पिचिंग कुठे आहे त्या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या राहतात. या फलकावरती 42 आहेत. 42 ऑन दी बोर्ड. त्याने भगतचा पहिला बॉल जी लेग बाईच्या स्वरूपामधून धाव आली. येणारे 17 बॉल 15ची गरज. त्याने रनवेमध्ये सातत्याने बिघाड होतोय. आपला रिदम जो आहे ना तो फॉलो थ्रू रिदम या सर्व गोष्टी महत्वाच्या राहतात आणि त्याच तुम्हाला इथे कराव्या लागतील या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण अभि नाही तो कभी नाही. एक सर्वाधिक मोठी संकल्पना आज या स्पर्धेने एक पॉइंट आखला गेलाय. 2 तालुक्यांना भविष्यामध्ये कदाचित एकत्रित केलं जाईल नाही जाईल परंतु प्रथमच आपण दीपक शेठ पाटील साहेब यांनी सर्वाधिक मोठा पॉइंट आखला गेलाय. क्रिकेटच्या 2 महासत्ता क्रिकेटच्या 2 पॉवर हाऊस एकत्रित आणण्याचं काम प्रथमदा कोणी केलं असेल ते आदरणीय दीपक शेठ पाटील साहेबांनी केलेलं आहे. इथून सिंगल येते. 43 बनलेले आहेत. 16 बॉल 14ची गरज. या मैदानाला सोन्याची चैन पाहायला मिळाली. याच मैदानावरती 2 कार आपण पाहिलेल्या आहेत. कार सातत्याने पाहायला मिळाल्या. या मैदानावरती प्रेक्षक वर्गाची गर्दी, या मैदानावरती लावणी, या मैदानावरती सर्व काही पाहायला मिळालं. क्रिकेटचे जे स्वरूप आपण सातत्याने पाहत आलेलो आहेत. 43 धावा फलकावरती आहेत. 21 वरती नॉट आउट. ओमी बॅटिंग करतोय. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन स्मिथ 4. ओमीच्या बॅटमधून चौकार. सिनेमा हिट होण्यासाठी थोडासा ड्रामा लागतो, थोडीशी ट्रॅजेडी लागते, थोडीशी ऍक्शन देखील लागते. परंतु इथे ऍक्शनच चालू आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. विकेटचे रकाने भरले गेलेले नाही आहेत. विकेटच्या शोधामध्ये आहे संघ. ऍक्शन रिप्ले पहा. बॉल खाली राहिला होता. गुडघ्याच्या उंचीने बॉल गेला निघून. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. हताश निराश मुद्रेने ओमी इथे केवळ पाहत राहिला. 47 धावा फलकावरती बनलेल्या आहेत. बॅटर सातत्याने रन्स गोळा करतात. पुढचा बॉल पुढे ससावला होता. समोर केला. लॉंग ऑन वेगाने येतोय. विजय पिल्लेला आपण पाहतोय. बालाजी चेंडूवरती वेगाने येत असताना सिंगल आली. 48 धावा फलकावरती आहेत. आता तरी देवा मला पावशील का. विकेट ज्याला म्हणतात ते धावशील का. विकेट मिळवावा लागतील. विकेट तुम्हाला घेणं गरजेचं आहे पहिल्या बाकावरती आणि सर्वाधिक मोठी प्रायोरिटी विकेटला देणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये जिथे विकेट जातात ना तिथे धावा थांबतात. असं काही पाहायला मिळालेलं नाहीये. 13 बॉल 9ची आवश्यकता आहे. विकेट महाग झाल्यात असंच म्हणावं लागेल. 48 बनलेले आहेत. पुढचा बॉल पुललेनचा बॉल होता. डिगआउट करण्याचा प्रयत्न चॉप केला होता लिटरली. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आगरी रील स्टार केळवणेचे आदरणीय अभिजितजी शिवकर आणि त्याच वेळेला अक्षय शिवकर यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. त्यांची थोड्याच वेळापूर्वी आपण रील्सची अगदी पाहिलं होतं.
आगमन होत असताना पाहायला मिळतं. मंदारजी लवेकर सर, आपलंही हार्दिक असं स्वागत. नमस्कार, मी आहे अभिजित शिवकर. नमस्कार, मी अक्षय शिवकर. तर आम्ही येत आहोत राधे एंटरप्राइजेस प्रस्तुत उरण पनवेल डे नाईट क्रिकेट प्रीमियम लिंकला आम्हाला आमंत्रण केलेल्या दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांनी तर आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आम्ही येत आहोत दिनांक 21 मे ठीक संध्याकाळी 7 वाजता. ठिकाण आहे राधे एंटरप्राइजेस मैदान चिरले. तर आम्ही येत आहोत, तुम्ही पण या. खरं तर आगरी आवाज घराघरामध्ये पोहोचवणारी ही जोडी आहे, ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. आज मराठी माणसाचं आणि आगरी माणसाचं पाऊल पुढे पडत असताना मला मिळत आहे. सर्वाधिक जास्त फॉलोअर्स इंस्टाग्राम असतील, रील्सच्या माध्यमातून ज्यांना आपल्याला सर्वाधिक जास्त फॉलोअर्स मिळताना मला मिळाल्यात. प्रेम सातत्याने दिलंय. केळवणेकर आहेत, परंतु या खरं तर आगरी माणसावरती प्रेम सर्वांनीच केलेलं आहे भरभरून. आजचे अभिजितजी शिवकर यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. अक्षय शिवकर यांना देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. विविध कॅमेरा अँगलने त्यांना दर्शवण्यात येतं. 48 बनलेले आहेत. 4 फलंदाज बाद, 12 बॉल आणि 9ची गरज. अभिजित आणि अक्षय शिवकर त्यावेळेस बॉल समोर केला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ध्रुवित मात्रे आलेत गोलंदाजी मार्कमध्ये. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. या षटकाची सुरुवात झाली. 11 चेंडू आणि 9ची गरज अद्याप सामन्यामध्ये राहिलेली आहे. गौतमी पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतील. स्क्रीनवरती विश्वजित मेघनाथ ठाकूर, मोठे ठाकूर आणि त्याच वेळेला द लेजंड. एक काळ या गोलंदाजाने गाजवलेला आहे, असा गोलंदाज. आणि अगदी आपण पाहिलं ना, सातत्याने ज्याची गोलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग गर्दी करायचे असे मंदाजी लवेकर यांना देखील पाहतो आपण. यावेळेचा बॉल फटका फसला. विकेटच्या शोधामध्ये संघ होता आणि फायनली ती कोंडी फुटली आहे. विकेट मिळाली. ओमी केणी आउट. नाव काही गाजवला दीपक शेठ पाटलांनी 48 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणी जाऊ द्यात. धावा धाबुलकावरती आहेत. 48 ऑन दी बोर्ड. 48ला 1 बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या खेळाडूची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाली. मयूर देवीदास वाघमारे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 2 कार ज्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. आणि अगदी त्याच वेळेला ज्या दर्जाचं प्रदर्शन सातत्याने हा खेळाडू करत आलेला आहे, देवत नावाच्या छोट्याशा गावाचं नाव मोठं करणारा मनीष वाघमारे अर्थात मयूरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तो दाखल होत असताना मला मिळतो आहे. छोट्याशा गावाचं नाव मोठं करण्यासाठी प्रदर्शनी मोठं नेहमीच त्याने केलेलं आहे. नितेशजी पाटील आणि कुणालजी मात्रे यांच्या नावाला साजेचा खेळ सातत्याने त्याला करावा लागणाऱ्या संघाचा नेता, दिशादर्शक, संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार बॅटिंगसाठी मयूर वाघमारे दाखल झालाय. मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. उद्याने इंजिनियर आहे आणि त्याच वेळेला चांगले क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळतो. त्यामुळे क्रिकेटवरती नितांत प्रेम देखील आहे. अगदी त्याचे ब्लॉग्स देखील तितकेच याच्या विषय राहतात. त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आगरी भाषेला प्रमोट करण्यासाठी तो नेहमी म्हणतो की मी माझ्या भाषेवरतीच सातत्याने मी ब्लॉग्स बनवत जाईन. आणि ही बाब नेहमीच त्याची पाहायला मिळाली आहे. मयूर वाघमारे असा खेळाडू आहे ना. ऍक्शन रिप्ले प्रथमतः बॉल पाहूयात आपण. हा बॉल खाली राहिला होता. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळालाय. 9 बॉल आणि 9ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 9 धावा. आई एकवीराच्या नावानेच आपलं जिंदगी होते सुरू असं आपण ज्या वेळेला म्हणतो ना, त्या वेळेला मयूर वाघमारे माझ्या डोळ्यासमोर येतो. कारण प्रत्येक दिवसाची सुरुवात त्याचा स्टेटसला केवळ आई एकविरायचं हा नेहमी फोटो राहतो. त्यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. कबसला खेळण्याचा प्रयत्न, जिथून एक सिंगल येते. 49 ऑन दी बोर्ड आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पळता भुई थोडी झाली आहे फलंदाजांची. सामना बनू लागला. 8 बॉल आणि 8ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन सिच्युएशन ही आहे. 49ला 1 आहे. ध्रुवीतने या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केलेली पाहायला मिळाली आहे.
ध्रुवीत मैदानाच्या आतमध्ये मला मिळतोय. गोलंदाजी भरधाव वेगाने करतोय. बोरीचा एक द्रुतगती गोलंदाज. जॉबला असल्या कारणास्तव क्रिकेट थोडासा मागे राहिला, नाहीतर आज तागायत या खेळाडूने यशाची उंच शिखर निश्चित गाठली असती. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रायगड संघाचं प्रतिनिधित्व केलंय गावदेवी गावठाण संघासाठी. त्याला गेले अनेक वर्ष आपण खेळताना पाहिलेलं आहे. 49 यावेळेचा बॉल समोर केला होता. लॉंग ऑफ तैनात आहे. उस्मान पटेल पुन्हा एकदा सिंगल आली आहे. 7 बॉल आणि 7 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. हे विसरता कामा नये. जीवदानी बामणडोंगरी या वर्षी 12 बॉल मध्ये 5 धावा डिफेंड केल्या आहेत. खरं तर क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. येणारे बॉल राहिलेत 7 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू आणि 7 धावा. आता तूच काहीतरी कर भावा. संघाचे साथीदार मयूर वाघमारेला साठी म्हणत असतील तो मयूर वाघमारे वाघाची शिकार करावी लागेल त्याला. आडवा बाटणी घेण्याचा प्रयत्न. येणारे 6 बॉल. आता 7 धावसंख्येची आवश्यकता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मस्त हा मस्त. तुमचा हल्ली माझ्यावरची प्रेम कमी झालाय. कोण सांगते कमी झालाय? मी सांगते, मी माझ्या साईडशी गेलं, माझ्याकडे एकदा सुद्धा बघलं सुद्धा नाही. माझ्यावरचा हल्ली प्रेम कमी झालाय तुमचा. हा तुझ्यावर प्रेम कमी झालाय? केविन, शिवन्या, दिया इकडे या. तुझ्यावर प्रेम नाही मग ही का रागारागान झाली ना सगळी? हास्याचे फवारे उमटवणारी ही जोडी तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. खरं तर विरंगुळाई आपल्याला आयुष्यामध्ये हवा, कारण हे दैनंदिन जीवन हे धक्काधक्कीचं आहे. कधी कोणाचा काही नेम नाही, येणाऱ्या कालावधीचा नेम नाही. आणि अभिजित शिवकर असतील, अक्षय शिवकर असतील, खरं तर आगरी रील स्टार म्हणून आपण त्यांना पाहतो आणि त्यांनी हास्याचे फवारे नेहमीच उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 50 आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. 6 बॉल. आता 7 धावसंख्येची आवश्यकता. क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. सामना आता रंगात आलाय. एकनाथ माळी असते तर निश्चित म्हणाले असते. आता रंगात आली ही मॅच. सामना रंगात. 6 बॉल 7 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात आला. प्रतीक पाटील याला इन्व्हाइट करण्यात येत असताना मला मिळत आहे. प्रतीक पाटील मुरबीचा खेळाडू आहे. आणखीन एक पाटील गोलंदाजी मार्कवरती येत असताना मला मिळतोय. आता कसं पाटील म्हणतील तसंच मैदानाच्या आतमध्ये हा पाटील कशी कामगिरी करतो ना, कशी कर्तबगारी करतो हे पाहणं गरजेचं आहे. 12 बॉल 17 बादी सूर्य मस्कर नॉट आउट बॅटिंग करतोय. 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. आज लढावत लागणार आहे तुम्हाला. 6 बॉल आणि 7 ची आवश्यकता. पुढचा बॉल प्रतीक. यावेळेला थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. पहिला तर डॉट आला. पुढचे 5 बॉल आणि 7 ची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ सामना बनलाय. मॅच बनवलीये. मागील षटक ध्रुवीतने काय हाताळलं, एका क्षणाला असं वाटलं होतं सामना संपतोय की काय. बॅटिंग आघाडीची जोडी सूर्य मस्कर आणि उमी केणीने सामना एक पात्री अभिनय करत असताना खिशात घातलाय की काय असं वाटत होतं. परंतु त्याच वेळेला ध्रुवीत आला आणि काय गोलंदाजी केली त्याने. कमिटमेंट दिली. सामना अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 50 बनल्यात. येणारे 5 बॉल 7 ची आवश्यकता होती. लॉंग ऑफला केलाय. क्षेत्ररक्षक विजय पिल्ले बालाजी वेगाने येतोय. सिंगल आली. येणारे 4 बॉल आणि 6 ची गरज. 4 चेंडू आणि 6 धावा. क्रिकेटचा खेळ दैदिप्यमान अशा स्वरूपाचा. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती प्रत्येक प्रेडिक्शन फेल आहेत आणि प्रत्येक भाकीतही केवळ स्वप्नरंजक राहतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात. या पलीकडे काही नाही. कोणता संघ सामना जिंकणार. एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे संघाने कमबॅक चांगलं केलंय. 51 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद. येणारे 4 बॉल 6 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावा. एका बाजूला नूर 11 पांडिवे संघाला आपण पाहत आहोत. आदरणीय नितेजी पाटील साहेब, कुणालजी म्हात्रे साहेब, गोल्डमॅन
गोल्डन मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 51 धावा फलकावरती. सामना कोण खिशात घालणार? मयूर संघाचा नेता अद्याप मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रतीक. यावेळेला फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये कबसला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न. स्ट्रायकर इनला थ्रो. काय थ्रोईंग आर्म्स पाहायला मिळाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालंय. 2 धावा निश्चित आल्या. येणारे 3 बॉल 4 ची गरज. 3 चेंडू आणि 4 धावा. काय घडतंय या सामन्यामध्ये? काय बिघडतंय? फिक्र करता है क्यों फिक्र से? होता है क्या? रख खुद पे भरोसा. देख फिर होता है क्या? स्वतःवरती विश्वास ठेवावा लागणार आहे. प्रतीक पाटीलला मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थितीमध्ये तो गोलंदाजी करतोय. आज ज्या पद्धतीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चंद्रावरती डाग आहेत, परंतु इथे आपल्या नावापुढे डाग लावू द्यायचा नाहीये प्रतीक पाटीलला. चंद्राचं विहंगम दृश्य 24 लाईव्ह इव्हेंट्सने दाखवून दिलं. धाव फलकावरती धाबा 53. पुढचा बॉल लोअर फुल टॉस. मॅच फिनिश. संघाच्या कर्णधाराने स्लॉक स्वीप करत असताना ठोकला षटकार आणि सामना संपवलाय.